प्रदेश भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाची प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांची संघटन पर्व अभियान अंतर्गत महत्त्वपूर्ण आढावा बैठक प्रदेश कार्यालय मुंबई येथे संपन्न झाली। या बैठकीत अहिल्यानगर शहर जिल्हा ओबीसी मोर्चाच्या वतीने 225 विधानसभा मधील सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले आहे। यामध्ये वेगवेगळ्या भागात चौकात तसेच घर चलो अभियान प्रत्येक घरात जाऊन ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मिस कॉल देऊन सदस्य व व्यक्तिगत सभासद नोंदणीचे काम केले आहे। अहिल्यानगर भाजपा ओबीसी शहर जिल्हा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी एकूण सदस्यता नोंदणी संख्या अहवाल आकडेवारीसह प्रदेश पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला। यावेळी अहिल्यानगर ओबीसी मोर्चाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण केल्याने भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले। तसेच बाळासाहेब भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय। या प्रसंगी भाजपा प्रदेश ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे व सरचिटणीस तथा ओबीसी मोर्चाचे प्रभारी विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरचिटणीस संजय केनेकर, मोर्चाचे सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, विनोद दळवी, बापूसाहेब घडामोडे, ओबीसी मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर आदी उपस्थित होते। बाळासाहेब भुजबळ म्हणाले की अहिल्यानगर येथे भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। ओबीसी मोर्चाला दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, तरी देखील यापुढील काळात पक्ष बळकटीसाठी सदस्य नोंदणी अभियानात ओबीसी मोर्चा चांगल्या पद्धतीने काम करेल असे सांगितले। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मागे संपूर्ण ओबीसी समाज हा पूर्ण ताकदीने उभा राहिला आणि त्यामुळेच आपल्याला एवढं मोठं यश हे प्राप्त झालेलं आहे। आणि आज आपल्याला माहिती आहे की हे सगळं प्राप्त करताना मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा ओबीसीचं वेगळं मंत्रालय स्थापन केलं आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला आपला जो काही विषय तुमच्या भावना विनोदजींनी या ठिकाणी मांडलेला आहे, कारण हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा काळजी घेणारा पक्ष आहे। मी नेहमी असं म्हणतो की कुणी म्हणतात तर पक्षाने मला काही नाही दिलं, अमुक दिलं तमुक दिलं, परंतु एक विषय असा आहे की सगळ्यांनी आपल्या छातीवर हात ठेवावा की माझ्या जीवनातून माझ्या याच्यातून भारतीय जनता पार्टी मायनस केली तर व्हॉट इज द माय व्हॅल्यू, व्हॉट इज द माय व्हॅल्यू असा जर प्रश्न आमच्या समोर येतो। त्यामुळे आम्हाला पक्षामुळे प्रतिष्ठा आहे, पद जी जबाबदारी दिली त्याच्यामुळे आहे, पक्ष आमची आई आहे आणि आईसाठी आम्हाला जे जे काही करावं लागेल ते करू, हा संस्कार भारतीय जनता पार्टीचा आहे। आणि निश्चितपणे जे होईल ते क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भाई बीत में कर्म पथ पर ये जो भी मिला ये भी सही वो भी सही असं अटलजी म्हणायचे। ये भी सही म्हणजे मान ही सही ना अपमान भी सही, चला चालत राहा। म्हणून त्याच्यामुळे आपल्याला विषय असा आहे की आपण जितकं काम करू तितका सन्मान निश्चितपणे पार्टीला मिळेल। कारण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, मी एका जिनिंग कामगाराचा पोरगा, त्याच्यामुळे माझ्यासारख्या सामान्य पोराला जर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा ओबीसी मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष करू शकतो तर तुमच्यापैकी अनेक प्रदेशावर काम करणारे पदाधिकारी भविष्यात निश्चित निर्माण होतील, हा विश्वास आपण व्यक्त करूया। आपलं टार्गेट 100% पूर्ण करूया असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। थांबतो, धन्यवाद। प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं केंद्राला की आम्ही 1.5 कोटी सदस्य महाराष्ट्रात करू आणि आज मला गर्वानं सांगावं असं वाटतं, काल आपण 98 लाख पर्यंत पोहोचलो, आज 1 कोटीचा टप्पा आज यासाठी आपण पार केला। ओबीसी मोर्चानं देखील आपल्याला जे उद्दिष्ट दिलेलं होतं 15 लाखाचं ते जवळपास 8 लाखापर्यंत या ठिकाणी तो टप्पा देखील पार पाडलेला आहे। मग अशी आढावा झाला, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्याच कार्यकर्त्यांनी काम केलं। कोणी 1000 पेक्षा जास्त केलं, कोणी 500 केलं, कोणी 700 केलं, कोणी विधानसभाचा प्रवास केला, कोणी वैयक्तिक वेगवेगळ्या समाजाला संवाद साधला आणि त्याच्यातूनही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करून घेतलं। जवळपास जे काही वेगवेगळे समाज घटक आहेत
यामध्ये 30 वेगवेगळ्या समाजाची सूची माझ्याकडे आहे. 3,26,868 या राज्यातल्या वेगवेगळ्या मायक्रो समाजातून आपले भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले आहेत. ही मोठी गोष्ट झाली. मित्रांनो, ओबीसी मोर्चा एका दिवसात हा काही उभा राहिलेला नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये 6 मोर्चे होते. 7वा मोर्चा ओबीसी नव्हता. 2016 मध्ये पहिला ओबीसी मोर्चाचा राज्याचा अध्यक्ष होण्याचा सन्मान पक्षाने मला दिला आणि त्याच्यानंतर राज्यभर प्रवास केला. ओबीसी समाजाची व्याप्ती, त्याचे मूलभूत प्रश्न, अडीअडचणी सोडवून त्याला संघटित करण्याच्या संदर्भातली भूमिका अदा केली. माझ्या टीम मध्ये संजू भाऊ सुद्धा त्यावेळेस होते आणि आता राज्याचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. आणि या प्रवासामध्ये ओबीसी मोर्चा मोठ्या मेहनतीनं उभा राहिला, कष्टानं उभा राहिला. 7 मोर्चे झाले. त्यावेळेस 19 आघाड्या होत्या. त्याच्यामध्ये 7 मोर्चा आणि 19 आघाड्यांमध्ये ओबीसी मोर्चाची चर्चा सर्वदूर झाली आणि तीच परंपरा आजही संजू भाऊंनी कायम ठेवलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, आता सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने विस्तृत सगळा विषय या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. सदस्य नोंदणी अभियानाचा आपल्याला जो राहिलेला 50 लाखाचा टप्पा आहे, यामध्ये ओबीसी मोर्चाची प्रमुख भूमिका असावी असं मला या ठिकाणी वाटतं. आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर एकटा ओबीसी मोर्चा हे 50 लाखाचं उद्दिष्ट 100% निश्चित करू शकतो, पूर्ण करू शकतो असं मला खात्री आहे. राज्यात आता आपला ओबीसी जो आहे 60% पेक्षा जास्त आहे. तुम्हाला थोडंसं एक करेक्शन सगळ्यांसाठी 52% उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.